इमॅजिन करा तुम्ही एका छोट्याशा लाकडी बोटावर उभे आहात. आजूबाजूला फक्त निळाक्षार समुद्र. दूरपर्यंत कुठे रस्ता नाही, इमारत नाही, गाड्याचा आवाजही नाही, फक्त लाटा आणि तुमच्या पायाखाली हलणारी नाव. अचानक तुमच्या बाजूला एखादा 9-10 वर्षाचा मुलगा हसत हसत त्या समुद्राच्या पाण्यात उडी मारतो. आणि 20, 30, 40, 50 सेकंद, 1 मिनिट नाही तर तब्बल काही मिनिटे तो पाण्याखालीच गायब राहतो. कारण तो आहे बाजाऊ. बाजाऊ म्हणजे समुद्राचे खरे भाषा. समुद्रातच जन्मलेले, तिथंच वाढलेले आणि जमिनीपेक्षा समुद्रावर जास्त विश्वास ठेवणारे लोक. चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून कोण आहेत बाजाऊ लोक आणि काय आहे त्यांचा इतिहास. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. बाजाऊ जमात प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया आणि फिलिपिन्स बेटांमध्ये आढळते, विशेषतः सुलू समुद्र परिसरात. काही इतिहासकार सांगतात की त्यांची कहाणी साधारण 10व्या शतकात सुरू होते. तेव्हा व्यापारासाठी बोटीने फिरणारे लोक हळूहळू समुद्रातच आपलं घर बनवून बसले. तर एका लोककथेनुसार एका राजाच्या मुलीला शोधण्यात अपयशी ठरलेला तरुण समुद्रात निघून गेला आणि परत कधीच जमिनीवर आला नाही. त्याच्या पिढीला म्हणजेच आजचे बाजाऊ लोक. आता नेमकं कथा खरी की इतिहास? तज्ज्ञ सांगतात ते खरे आहे की नक्की नाही. एक गोष्ट तर नक्की आहे, बाजाऊ लोकांनी समुद्राशी इतकं नातं जोडलं आहे की जमिनीवर त्यांना परके वाटते. काही जण समुद्रात लेपा लेपा नावाच्या लाकडी बोटावर राहतात, तर काही लोक समुद्रात उभ्या बांबूंच्या खांबावर बनवलेल्या घरात राहतात. उभ्या बांबूंच्या खांबावर बनवलेले घर म्हणजे जणू पाण्यावरची छोटी छोटी गावेच. त्यांच्या मुलांना चालायला शिकण्या येण्याआधीच पोहायला शिकवलं जातं. आपल्या माहितीनुसार एखादा माणूस श्वास रोखून किती वेळ राहू शकतो? कोणी 30 सेकंद राहू शकतो, कोणी 1 मिनिट राहू शकतो, कोणी प्रॅक्टिसनं जास्तीत जास्त 2 मिनिटापर्यंत वेळ वाढू शकतो. पण बाजाऊ लोक पाण्याखाली तब्बल 10 ते 13 मिनिटं न श्वास घेता राहू शकतात. होय, कोणतेही ऑक्सिजन सिलेंडर नाही, कोणतेही आधुनिक डायव्हिंग गिअर नाही, फक्त लाकडी गॉगल आणि हातात भाला. 2018 साली काही संशोधकांनी त्यांच्यावर रिसर्च केला आणि त्यांना एक गोष्ट लक्षात आली. बाजाऊ लोकांचा प्लीहा म्हणजेच स्प्लीन सामान्य लोकांपेक्षा सुमारे 50% मोठा असते. आता तुम्ही म्हणता प्लीहा मोठी म्हणजे काय? आपण जेव्हा पाण्यात श्वास रोखतो तेव्हा शरीर डाय रिस्पॉन्स सुरू करतं. हृदय गती कमी होते, रक्त महत्वाच्या अवयवाकडे वळते. पण बाजाऊ प्लीहा संकुचित होऊन अचानक ऑक्सिजन युक्त लाल रक्तपेशी शरीरात सोडते. म्हणजे त्यांच्या शरीरात जणू इनबिल्ट ऑक्सिजन बूस्टर आहे. हा बदल हजार वर्षांच्या समुद्री जीवनामुळे झाला आहे. जसं तिबेतमध्ये राहणारे लोक कमी ऑक्सिजनमध्ये राहू शकतात, तसं बाजाऊ लोक खोल समुद्रात टिकून राहू शकतात. समुद्राने त्यांना सुपर हिरो बनवला आहे. बाजाऊ पुरुष रोज सकाळी भाला घेऊन समुद्रात उतरतात. 20-30 मीटर खोल जाऊन मासे, ऑक्टोपस पकडतात. काही वेळात ते 70 मीटर पर्यंतही खोल जातात. स्त्रिया चट्ट्या विणतात, मासे सुकवतात, घर सांभाळतात. लहान मुले समुद्रात खेळतात. त्यांच्यासाठी समुद्रच म्हणजे प्लेग्राऊंड. त्यांचं जेवण म्हणजे मासे, खेकडे, नारळ आणि सीफूड. बाजाऊ लोकांची भाषा सिनामा. या भाषेची लिखित परंपरा कमी पण मौलिक परंपरा जास्त आहे. टीव्ही, मोबाईल पासून आजही बहुसंख्य बाजाऊ लोक दूरच आहेत. पण आता बाजाऊ लोकांचं अस्तित्व धोक्यात येऊ लागलं आहे. ओव्हर फिलिंगमुळे मासे कमी होत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट त्यांनाही जाणवत आहे. मोठ्या कंपनीच्या ट्रॉलर बोटी समुद्र रिकामं करत आहे. प्रदूषण, प्लास्टिक, तेल या गोष्टी समुद्राचे आरोग्य बिघडवण्याचे काम करत आहे. हवामान बदलामुळे वादळ वाढले आहेत. समुद्र पातळी वाढली आहे. या सगळ्या बाजाऊ लोकांच्या आयुष्यावर परिणाम होत आहे. तसेच बहुसंख्य बाजाऊ लोकांकडे आजही ओळखपत्र नाही, म्हणून शिक्षण नाही, आरोग्य सेवा नाही, सरकारी मदत नाही. अनेकदा त्यांच्यावर समुद्री चोर असाही ठपका ठेवला जातो. आता बाजाऊ लोकांची तरुण पिढी जमिनीवर कामासाठी जाते, पण शिक्षण नसल्याने त्यांच्याकडे चांगली नोकरी नाही. हळूहळू त्यांची परंपरा, जीवनशैली नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पण प्रश्न असा येतो की बाजाऊ लोकांनी आधुनिक व्हावं का? शाळा, हॉस्पिटल, घर हे त्यांना हवं आहे का? पण त्यांच्यासाठी त्यांना समुद्र सोडावे लागेल का? जर त्यांनी समुद्र सोडला तर त्यांची सुपर पॉवर संपेल का? त्यांची संस्कृती हरवेल का? किंवा त्यांच्यासाठी अशी व्यवस्था करता येऊ शकते का की ज्याने त्यांची ओळखही टिकेल आणि त्यांना आधुनिक सुविधाही मिळतील? कारण हा फक्त बाजाऊंचा प्रश्न नाही, तर हा एका संस्कृतीचा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी, त्यांची संस्कृती टिकवण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा प्रशासनाने काय करायला हवे याबद्दल तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. आणि पाहत रहा कसं काय.